नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या राजाराणी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळा चालू झाला की आपल्या प्रत्येकाला चटपटीत असं खायचं मन होतं। लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते। तर आता आपण चटपटीत काहीतरी हेल्दी जर बनवत असेल तर अगदी उत्तम आहे। तर आपण आज बघणार आहोत हेल्दी मखानाची रेसिपी। हे मखाना मसाला मखाना बनवणार आहोत आपण। इथे मी 100 ग्रॅम मखाना घेतलेले आहेत। त्याचबरोबर एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये कोणतेही तेल वगैरे न यूज करता फक्त आपल्याला मखाना टाकायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती 10 मिनिटे त्याला फ्राय करायचं आहे। कारण यामध्ये जरा मॉइश्चर असतं आणि ते मॉइश्चर काढण्यासाठी आपल्याला त्याला थोडंसं हीट देऊन थोडंसं गरम करून काढायचं आहे। तर याला 10 मिनिटं आपण हीट दिल्यानंतर त्यामध्ये क्रिस्पीनेस येतो। अगदी आपण त्याला हाताने जर दाबलं ना तर त्याचे पूर्ण असे 2 तुकडे म्हणजे चुरा सुद्धा होतो। तर तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। आता मखाना खाण्याचे फायदे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत। आता बऱ्याच जणांना याचे फायदे सुद्धा माहीत नसतात। तर यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण जर हे थोडे जरी खाल्ले तर आपल्याला अगदी पोट भरल्यासारखं वाटतं। आणि जेव्हा आपण डाएटचं प्लॅन करत असतो, वजन कमी करत असतो, तेव्हा तर तुम्ही नक्की तुमच्या डाएटमध्ये मखानाचा समावेश करावा। कारण मखाना हे आपले वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतं। त्याचबरोबर आपल्याला मधुमेहाचा म्हणजे जर त्रास होत असेल तर त्याला सुद्धा हे खूप गुणकारी आहे। तसेच बीपी रक्तदाबावरती सुद्धा खूप गुणकारी आहे। यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असल्यामुळे आपला चेहरा तजेलदार होतो। त्याचबरोबर हे मखाना आहेत ते कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता बनवलेले आहेत। त्यामुळे हे अतिशय पौष्टिक, शरीराला बल देणारे सर्व गुण संपन्न अन्न आहे। आता इथे 10 मिनिटं पूर्ण झालेली आहेत आणि मी जरा दाबून बघते दोन्ही हातामध्ये घेऊन बोटांमध्ये, तर तुम्ही पाहू शकता क्रिस्पीनेस त्यामध्ये आलेला आहे। पूर्ण त्याचा चुरा व्हायला लागलेला आहे। त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि मखाना काढून घ्यायचे आहेत। आणि ते मखाना थंड व्हायची वाट बघायची नाहीये, लगेच आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, त्याचबरोबर खोबरं आणि शेंगदाणे हे आपण घ्यायचं आहे। इथे मी लसूण टाकलेलं नाहीये, मला लसूण आवडत नाही त्यामुळे। तर तुम्ही इथे लसूण, कोथिंबीर तसेच आपण जेवढं चिवड्याला जे साहित्य टाकतो ते सर्व इथे तुम्ही यूज करू शकता। तर आता इथे मी कढीपत्ता, शेंगदाणे आणि बारीक चिरलेलं खोबरं टाकलेलं आहे, उभं चिरलेलं। हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला जसं आवडतं तसं। आता मला खूप ब्राऊन केल्यानंतर ते खोबरं छान लागतं, त्यामुळे मी पूर्ण ब्राऊन होऊन देणार आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद आणि आपल्या घरी जो काही कोणताही मसाला असेल, तुम्ही मॅगी मसाला टाकू शकता, मटन मसाला टाकू शकता, गरम मसाला टाकू शकता, सब्जी मसाला टाकू शकता, कोणताही मसाला तुम्ही टाकू शकता इथे। तसेच जर तुम्हाला कोणता मसाला टाकायचा नसेल तरी तुम्ही फक्त हळद टाकून थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे, त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळी चव येते ह्या चिवड्याला। आणि त्यामध्ये लास्टला आपण आता मीठ टाकणार आहोत। मीठ हे इथे या स्टेजलाच टाकायचं आहे, कारण की जर आपण त्यामध्ये नंतर मखाना मिक्स केले आणि त्यावरती जर तुम्ही मीठ टाकलं ना तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही। तर आता हे आपण तेलामध्येच टाकल्यामुळे हे वरती मखाना त्यामध्ये टाकलेले आहेत आणि लगेच त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। तर असं पूर्ण सगळ्या बाजूनी त्याला तो मसाला सगळं लागेपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आणि ही झालेली आहे आपली मसाला मखानाची रेसिपी तयार। हे आपण असेही खाऊ शकतो आणि तुम्हाला जर याची भेळ करायची असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो हे सर्व काही मिक्स करून तुम्ही भेळ म्हणून सुद्धा खाऊ शकता। मखाना हे उपवासाला सुद्धा चालतात, त्यामुळे आपण जसं नायलेनचा चिवडा बनवतो त्या टाईपमध्ये हा चिवडा बनवून तुम्ही खाल्लात तरी उपवासाला सुद्धा चालतो। त्यामुळे उपवासामध्ये सुद्धा तुम्ही मखाने खाऊ शकता। खूप असे हेल्दी आहेत, याचे लाडू सुद्धा बनवले जातात। भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपीज आहेत ह्याच्या मखाण्याच्या, तर त्या तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा ट्राय करू शकता। पण हे सर्वात बेस्ट रेसिपी आहे, अगदी इझी आहे आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे।